नमस्कार, मी संदीप. LS मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही विशेष घडामोडी. बारामती पाटस मार्गावरील उंडवडी टोल नाक्यापुढं एकाचा अपघात. जय पवारांनी तापा थांबवत केली जखमीला मदत. उपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्याच्या दिल्या सूचना. शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी, आंदोलन हे सुरूच राहणार. आदित्य ठाकरेंची माहिती. प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ठाकरेंकडून स्पष्ट. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन. कल्याण पश्चिम भागात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस पाठोपाठ भाजपचंही राहुल गांधींविरोधात आंदोलन. परभणीच्या पाथरीत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध. निधीमध्ये गडबड करण्यात आली आहे, कलाकारांचा आरोप. कल्याण शहरातील सिंडिकेट परिसरातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला मध्यरात्री भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज, सखोल तपास सुरू. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडमध्ये 9 ऑगस्टला भव्य मोर्चा. अनुसूचित जातीतील सर्व समाजाचा मोर्चात असणार सहभाग. नाशिकच्या मालेगावात लाकडी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास. कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची मागणी. शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थांनाही करावा लागतो याच पुलावरून प्रवास. जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली. आंदोलनात हजारो तरुण तरुणी आणि तृतीयपंथी झाले सहभागी. भिवंडीत मानसरोवर इस्कॉन मंदिरातर्फे भगवान जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रथ खेचून यात्रेचा शुभारंभ. CJPच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरात वकील संघटनांच्या वतीनं आंदोलन. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरात बेकरीवर FDAची धाड. अन्न सुरक्षा परवाना तात्काळ रद्द. कामगार उत्पादन क्षेत्रात तंबाखूचं सेवन करत असल्याचं आलं होतं निदर्शनास. वाशिम जिल्ह्याच्या स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ. जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा. लोणावळ्यात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात जोरदार निषेध आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची मागणी. दिल्लीत CJPची केंद्रीय मंत्री JP नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासोबत बैठक. प्रधान यांचा राजीनामा. आत्महत्या केलेल्यांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत. विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेतले जावेत अशा अटी ठेवल्याची सौरव दास यांची माहिती. आषाढी एकादशी निमित्त विश्वविक्रमवीर कलावंत संदीप डाकवे यांनी पिंपळाच्या पानावर रेखाटली विठ्ठलाची सुंदर प्रतिमा. सातत्यपूर्ण आणि सर्जनशील कला साधनेचं सर्व स्तरातून कौतुक. धरणगाव जळगाव रस्त्यावर भीषण तिहेरी अपघात. ST बस, आयशर आणि ट्रकची जोरदार धडक. 8 जण गंभीर जखमी. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट. राहुल गांधींचं आंदोलन नव्हे तर देशात अराजकता माजवण्याचा कट. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची टीका. भाजप आणि युवा मोर्चाकडून जिल्हा काँग्रेस कमिटी समोर जोरदार निदर्शन. या होत्या काही विशेष घडामोडीसाठी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.